औरंगजेबाला वाटलं की राजा पकडला म्हणजे लढाई संपली. पण मराठ्यांनी राजा नसतानाही युद्ध कसं चालू ठेवलं होतं भविष्यात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांना ती प्रेरणाच मिळाली आणि प्रत्येक जण आता स्वतःच्या अस्मितेसाठी, राष्ट्ररक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी उभा राहिला ना, प्रत्येक जण. त्यामुळे प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात आली की अरे नाही, आता आपण जे लढलो पाहिजे ते देश टिकवण्यासाठी, धर्म टिकवण्यासाठी लढलो पाहिजे. म्हणून प्रत्येक जण उभा राहिला. मराठे लढत राहिले आणि आटके पार मराठ्यांचे भगवे झेंडे गेले. त्याला कारणीभूत काय असेल तर ते संभाजी महाराजांचं बलिदान आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानातून ते नवीन राष्ट्र निर्माण झालं. आणि संभाजी महाराजांच्या बलिदानामुळं अजून एक गोष्ट लक्षात घ्या, संभाजी महाराजांच्या बलिदानामुळं त्या कालखंडामध्ये पंजाब प्रांतातील खालसा, म्हणजे ज्यांनी खालसा पंथ प्रस्थापित केला, गुरु गोविंद सिंग, ही जी चळवळ चालू झाली त्यांचं प्रेरणा संभाजी महाराजांचं बलिदान आहे. राजस्थानमध्ये राजस्थानचे जाट, राजस्थानी म्हणजे राजस्थानी क्षत्रिय राजपूत असतील, मेवाडचे मारवाडी असतील, बुंदेलखंडातले बुंदेले असतील आणि दिल्लीच्या आसपासचे सगळे जाट असतील, हे सगळे औरंगजेबाच्या विरुद्ध युद्ध करायला तयार झाले. त्याचं निमित्त संभाजी महाराजांचं बलिदान आहे. खाली त्रिचनामल्ली, तिरुवन्नमलईपर्यंत संभाजी महाराजांनी धर्मरक्षण केलं होतं, मंदिरांचं संरक्षण केलं होतं. तिथले हिंदू सगळे संस्थानिक एकत्र आले. औरंगजेबाला आता पालथा घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. म्हणजे औरंगजेब जिथं जाईल तिथं औरंगजेबासाठी आव्हान तयार झालं होतं. आणि ह्याला कारणीभूत म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान एक राष्ट्रात नवचैतन्य म्हणून निर्माण झालं. हे पण आपण अभ्यासलं पाहिजे.